2024च्या पूर्वपरीक्षेमध्ये हा विचारलेला प्रश्न आहे. प्रश्न आहे, धारासाना सत्याग्रहात पुढीलपैकी कोणी सहभाग घेतला? आणि पर्याय आहेत कमलादेवी चट्टोपाध्याय, अंबिका चक्रवर्ती, कस्तुरबा गांधी आणि सरोजिनी नायडू. मित्रांनो, आजचा प्रश्न दिसायला खूप साधा आहे. या प्रश्नामध्ये फक्त एका व्यक्तीचे नाव विचारले आहे. पण जेव्हा आपण या प्रश्नामागील इतिहास समजून घेतो तेव्हा आपल्यासमोर भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक अत्यंत महत्त्वाचा अध्याय उलगडतो. प्रश्न आहे, धारासाना सत्याग्रहात पुढीलपैकी कोणी सहभाग घेतला? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सरोजिनी नायडू. पण केवळ उत्तर पाठ असून उपयोग नाही, तर परीक्षेत टिकायचे असेल तर त्यामागील इतिहास समजून घ्यावा लागेल. चला तर मग 1930 सालात जाऊयात. त्या काळात भारतावर ब्रिटिशांचे राज्य होते आणि भारतीय जनतेवर अनेक अन्यायकारक कायदे लादले गेले. त्यापैकी एक होता मिठावरील कर. आज आपल्याला मीठ ही साधी गोष्ट वाटते, पण त्या काळात भारतीयांनी स्वतः मीठ तयार करणं किंवा विकणे यावर ब्रिटिशांनी निर्बंध घातले होते. अगदी समुद्रकिनारी राहणाऱ्या लोकांनाही स्वतःचे मीठ तयार करण्याचा अधिकार नव्हता. महात्मा गांधींना हा कायदा अन्यायकारक वाटत होता, म्हणून त्यांनी ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देण्याचा निर्णय घेतला. 12 मार्च 1930 रोजी गांधीजींनी साबरमती आश्रमातून ऐतिहासिक दांडी यात्रा सुरू केली. जवळपास 24 दिवस चाललेल्या या यात्रेने संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले. हजारो लोक गांधीजींच्या मागे उभे राहिले. 6 एप्रिल 1930 रोजी गांधीजी दांडी येथे पोहोचले आणि समुद्र किनाऱ्यावरून मीठ उचलून त्यांनी ब्रिटिश कायद्याचे उल्लंघन केले. ही घटना केवळ कायदा मोडण्याची नव्हती, ती ब्रिटिश सत्तेला दिलेले खुले आव्हान होते. दांडी यात्रेनंतर संपूर्ण देशात सविनय कायदेभंग चळवळीची लाट पसरली. आता गांधीजींचे पुढील लक्ष होते गुजरातमधील धारासाना मिठागर. धारासाना हे ब्रिटिश सरकारसाठी अत्यंत महत्त्वाचे मिठागर होते. जर या मिठागरावर सत्याग्रह झाला तर त्याचा परिणाम संपूर्ण ब्रिटिश प्रशासनावर होणार होता. ब्रिटिश सरकारला याची कल्पना होती आणि त्यामुळे सत्याग्रह सुरू होण्यापूर्वीच त्यांनी गांधीजींना अटक केली. आता इथे एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण झाला. गांधीजी तुरुंगात गेले, मग आंदोलनाचं नेतृत्व कोण करणार? अनेकांना वाटले असेल की गांधीजींना अटक झाली म्हणजे आंदोलन संपले. पण भारतीय स्वातंत्र्य चळवळीची खरी ताकद वेगळीच होती. एक नेता अटक झाला की दुसरा नेता उभे राहत होता. यावेळी पुढे आल्या त्या सरोजिनी नायडू. सरोजिनी नायडूंनी केवळ नेतृत्व स्वीकारले नाही, तर हजारो सत्याग्रहींचे मनोबलही टिकवून ठेवले. सत्याग्रह सुरू होण्यापूर्वी त्यांनी कार्यकर्त्यांना एक अत्यंत महत्त्वाचा संदेश दिला. त्या म्हणाल्या, कितीही लाठीमार झाला, कितीही अत्याचार झाले तरी आपण हिंसेचा मार्ग स्वीकारायचा नाही. मित्रांनो, हे बोलणं सोपं आहे, पण प्रत्यक्षात हजारो लोकांसमोर ब्रिटिश पोलीस उभे असताना अहिंसेवर ठाम राहणं हे मात्र खूप मोठे धैर्याचं काम आहे. 21 मे 1930 रोजी हजारो सत्याग्रही धारासाना मिठागराकडे निघाले. ब्रिटिश पोलिसांनी त्यांना रोखले. सत्याग्रहींनी कोणताही प्रतिकार केला नाही, तरीही पोलिसांनी त्यांच्यावर निर्दयी लाठीमार केला. अनेकांचे डोके फुटले, अनेक जण रक्तबंबाळ झाले, शेकडो लोक जखमी झाले. पण गांधीजींच्या शिकवणीनुसार एकाही सत्याग्रहीने हिंसक अशी प्रतिक्रिया केली नाही. आणि ही घटना पाहणाऱ्या अमेरिकन पत्रकार वेब मिलर यांना मोठा धक्का बसला. त्यांनी या घटनेचा सविस्तर अहवाल जगभरातील वृत्तपत्रांना पाठवला. दुसऱ्याच दिवशी जगभरातील वर्तमानपत्रांमध्ये ब्रिटिशांच्या अत्याचाराच्या बातम्या झळकू लागल्या. यामुळे भारतीय स्वातंत्र्य चळवळीला आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी प्रसिद्धी मिळाली आणि ब्रिटिश सरकारची प्रतिमा जगासमोर मलिन झाली. आणि म्हणूनच इतिहासामध्ये धारासाना सत्याग्रहाचा उल्लेख की सरोजिनी नायडू यांचे नाव आवर्जून घेतले जाते. आता थोडे सरोजिनी नायडूंविषयी जाणून घेऊयात. सरोजिनी नायडू यांचा जन्म 13 फेब्रुवारी 1879 रोजी हैदराबाद येथे झाला. त्या केवळ राजकीय नेत्या नव्हत्या, तर एक उत्कृष्ट कवयित्री आणि प्रभावी वक्त्या होत्या. त्यांच्या कवितांमधील माधुर्यामुळे त्यांना भारत कोकिळा ही उपाधी मिळाली. त्या गांधीजींच्या अनेक चळवळींमध्ये सक्रिय होत्या. असहकार चळवळ असो, सविनय कायदेभंग चळवळ असो किंवा महिलांना स्वातंत्र्य आंदोलनात सहभागी करण्याचे कार्य असो, सरोजिनी नायडू नेहमी अग्रभागी असत. 1925 मध्ये त्या कानपूर अधिवेशनात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षा बनल्या. विशेष म्हणजे त्या काँग्रेसच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्षा. स्वातंत्र्यानंतर त्यांची उत्तर प्रदेशच्या राज्यपालपदी नियुक्ती झाली आणि त्या स्वतंत्र भारतातील पहिल्या महिला राज्यपाल ठरल्या. म्हणूनच मित्रांनो, जर परीक्षेत धारासाना सत्याग्रह, भारत कोकिळा, काँग्रेसच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्षा किंवा उत्तर प्रदेशच्या पहिल्या महिला राज्यपाल असे शब्द दिसले तर लगेच सरोजिनी नायडू हे नाव आठवायला पाहिजे. आणि म्हणूनच या प्रश्नाचं उत्तर आहे सरोजिनी नायडू.
आता इतर पर्यायांच्याबद्दल आपण थोडंसं पाहूयात. मित्रांनो, स्पर्धा परीक्षेमध्ये एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. अनेक वेळा प्रश्नांमध्ये दिलेले चुकीचे पर्याय देखील इतिहासातील अतिशय महत्त्वाच्या व्यक्तींची नावे असतात आणि त्यामुळे फक्त योग्य उत्तर लक्षात ठेवणं पुरेसं नसतं, तर पर्यायांची माहिती असणं सुद्धा आवश्यक आहे. या प्रश्नामध्ये पहिला पर्याय होता कमलादेवी चट्टोपाध्याय. आता अनेक विद्यार्थ्यांना हा पर्याय योग्य वाटला असेल किंवा वाटू शकतो, कारण कमलादेवी चट्टोपाध्याय यांचा सविनय कायदेभंग चळवळीशी संबंध होता. त्यांनी स्वातंत्र्य आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला. त्यामुळे वरवर पाहता हा पर्याय बरोबर वाटणं ह्याची शक्यता जास्त आहे. मात्र धारासणा सत्याग्रहाच्या संदर्भात विचार केला तर चित्र वेगळं दिसतं. धारासणा सत्याग्रहाचे नेतृत्व गांधीजींना अटक झाल्यानंतर सरोजिनी नायडूंनी स्वीकारले. कमलादेवी चट्टोपाध्याय यांचा या विशिष्ट सत्याग्रहाच्या नेतृत्वाशी संबंध नव्हता आणि त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर हे ठरत नाही. पण आता प्रश्न पडतो की कमलादेवी चट्टोपाध्याय इतक्या महत्त्वाच्या का मानल्या जातात? याचं उत्तर त्यांच्या संपूर्ण कार्यात दडलेलं आहे. कमलादेवी चट्टोपाध्याय हा केवळ स्वातंत्र्यसैनिक नव्हत्या, तर त्या एक समाजसुधारक, सांस्कृतिक विचारवंत आणि महिला सक्षमीकरणाच्या अग्रणी नेत्या होत्या. त्या काळात भारतीय राजकारणात महिलांचा सहभाग खूपच मर्यादित होता. सार्वजनिक जीवनात महिलांनी पुढे येणे समाजाला सहज मान्य नव्हतं आणि अशा परिस्थितीत कमलादेवींनी धाडसाने स्वातंत्र्य चळवळीत उडी घेतली. गांधीजींच्या चळवळींनी प्रेरित होऊन त्यांनी देशभर महिलांना संघटित करण्याचं काम केलं. स्वातंत्र्य आंदोलन हे फक्त पुरुषांचे आंदोलन न राहता संपूर्ण समाजाचे आंदोलन व्हावे, यासाठी त्यांनी प्रयत्न केले. विशेष म्हणजे मिठाच्या सत्याग्रहात सहभागी होणाऱ्या पहिल्या महिलांमध्ये त्यांची गणना केली जाते. स्वातंत्र्यानंतरही त्यांचं कार्य थांबलं नाही. अनेक स्वातंत्र्यसैनिक राजकारणात गेले, मंत्री झाले, निवडणुका लढवू लागले, पण कमलादेवींनी वेगळा मार्ग निवडला. त्यांनी भारतीय हस्तकला, हातमाग उद्योग, लोककला आणि पारंपरिक कारागिरांच्या पुनरुज्जीवनासाठी आयुष्य समर्पित केलं. आज आपण पाहतो त्या अनेक हस्तकला प्रदर्शनाच्या, कुटीर उद्योगांच्या आणि लोककलांच्या जतनामागे कमलादेवी चट्टोपाध्याय यांचं मोठं योगदान आहे. आणि म्हणूनच परीक्षेत जर प्रश्नामध्ये महिला चळवळ, हस्तकला पुनरुद्योग, कुटीर उद्योग आणि सांस्कृतिक पुनर्जागरण हे शब्द आले तर कमलादेवी चट्टोपाध्याय यांचं नाव लक्षात ठेवा. पण धारासणा सत्याग्रहाचं नेतृत्व या संदर्भात विचारलेला प्रश्न असेल तर योग्य उत्तर कमलादेवी चट्टोपाध्याय नसून सरोजिनी नायडू हेच उत्तर राहणार. मित्रांनो, या प्रश्नातील दुसरा पर्याय होता अंबिका चक्रवर्ती. अनेक विद्यार्थ्यांना हे नाव फारसे परिचित नसते आणि त्यामुळे काही जण हा पर्याय लगेच बाद करतात. पण स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने ही मोठी चूक ठरू शकते, कारण अंबिका चक्रवर्ती यांचे नाव भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एका अत्यंत धाडसी आणि रोमांचक घटनेशी जोडलेले आहे. सर्वप्रथम हे समजून घेऊया की हा पर्याय चुकीचा का आहे. धारासणा सत्याग्रह हा गांधीजींच्या नेतृत्वाखाली झालेल्या अहिंसक सविनय कायदेभंग चळवळीचा भाग होता आणि या चळवळीचा पाया सत्य, अहिंसा आणि शांततापूर्ण प्रतिकार यावर आधारित होता. परंतु अंबिका चक्रवर्ती यांचा मार्ग पूर्णपणे वेगळा होता. ते गांधीवादी नव्हते, तर क्रांतिकारी विचारांचे समर्थक होते. ब्रिटिश सत्तेला अहिंसेने नव्हे तर सशस्त्र संघर्षाने आव्हान देण्यावर त्यांचा विश्वास होता आणि त्यामुळे धारासणा सत्याग्रह आणि अंबिका चक्रवर्ती यांचा थेट संबंध येत नाही आणि म्हणूनच हा पर्याय देखील चुकीचा ठरतो. पण आता प्रश्न पडतो की अंबिका चक्रवर्ती कोण होते? भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये दोन प्रमुख प्रवाह दिसून येतात. एक गांधीजींचा अहिंसेचा मार्ग आणि दुसरा भगतसिंग, सूर्यसेन, चंद्रशेखर आझाद यांसारख्या क्रांतिकारकांचा मार्ग. अंबिका चक्रवर्ती हे याच क्रांतिकारी परंपरेतील महत्त्वाचे कार्यकर्ते. त्यांचे नाव विशेषतः चिटगाव शस्त्रागार लूट या ऐतिहासिक घटनेशी जोडले जाते. 1930मध्ये बंगालमधील चितगाव येथे सूर्यसेन, ज्यांना मास्तरदा म्हणून देखील ओळखले जाते, यांच्या नेतृत्वाखाली क्रांतिकारकांनी ब्रिटिशांच्या शस्त्रागारावर धाड टाकली आणि या कार्यवाहीचा उद्देश फक्त शस्त्रे मिळवणे नव्हता. ब्रिटिश साम्राज्याला थेट आव्हान देणे आणि भारतीय तरुणांच्यामध्ये स्वातंत्र्याची ज्वाला निर्माण करणे हा त्यामागचा हेतू होता. या धाडसी मोहिमेत अंबिका चक्रवर्ती यांचा सक्रिय असा सहभाग होता. ब्रिटिश सरकारने या क्रांतिकारकांवर मोठ्या प्रमाणात कारवाई केली. अनेकांना अटक झाली, शिक्षा झाली, काहींना फाशी देण्यात आली. अंबिका चक्रवर्ती यांनाही तुरुंगवास भोगावा लागला. त्यांचे संपूर्ण आयुष्य ब्रिटिशांच्या विरुद्धच्या संघर्षामध्ये गेले आणि म्हणूनच परीक्षेच्या दृष्टीने हे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. जर प्रश्नामध्ये चिटगाव शस्त्रागार लूट, सूर्यसेन, मास्तरदा, बंगालमधील क्रांतिकारी चळवळ किंवा सशस्त्र क्रांती असे शब्द आले तर अंबिका चक्रवर्ती यांचं नाव तुम्ही कटाक्षाने लक्षात ठेवा.
परंतु जर प्रश्न धारासना सत्याग्रह, सविनय कायदेभंग चळवळ, मिठाचा सत्याग्रह किंवा गांधीवादी आंदोलन या संदर्भात असेल तर अंबिका चक्रवर्ती हे योग्य उत्तर ठरत नाही आणि म्हणूनच या प्रश्नात हा देखील पर्याय चूक ठरलेला आहे. मित्रांनो, या प्रश्नातील तिसरा पर्याय आहे कस्तुरबा गांधी. हा पर्याय पाहिल्यावर अनेक विद्यार्थ्यांना वाटते की गांधीजींशी संबंधित कोणतीही आंदोलन असेल तर कस्तुरबा गांधी यांचं नाव योग्यच असू शकतं. पण इतिहासात प्रत्येक व्यक्तीची भूमिका वेगळी असते आणि ती समजून घेणे आवश्यक आहे. धारासना सत्याग्रहाच्या संदर्भात कस्तुरबा गांधी या योग्य उत्तर ठरत नाही. कारण गांधीजींना अटक झाल्यानंतर या आंदोलनाचं नेतृत्व सरोजिनी नायडूंनी स्वीकारलं. मात्र याचा अर्थ कस्तुरबा गांधींचे योगदान कमी होते असं अजिबात नाही. उलट भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील त्या अत्यंत प्रभावी आणि प्रेरणादायी महिला होत्या. कस्तुरबा गांधी यांचा जन्म 1869 मध्ये गुजरातमधील पोरबंदरला झाला. लहान वयातच त्यांचा विवाह मोहनदास करमचंद गांधी यांच्याशी झाला. पुढे गांधीजी दक्षिण आफ्रिकेत गेले तेव्हा कस्तुरबा गांधी देखील त्यांच्यासोबत होत्या. दक्षिण आफ्रिकेतील भारतीयांच्यावरील अन्यायाविरुद्ध जे सत्याग्रह झाले त्यामध्ये कस्तुरबा गांधींनी सक्रियचा सहभाग घेतला आणि त्यामुळे गांधीजींच्या सत्याग्रहाच्या प्रयोगांची त्या प्रत्यक्ष साक्षीदार ठरल्या. भारतामध्ये परतल्यानंतर असहकार चळवळ, सविनय कायदेभंग चळवळ, इतर अनेक राष्ट्रीय आंदोलनांमध्ये त्यांनी भाग घेतला. विशेष म्हणजे त्या फक्त गांधीजींच्या पत्नी म्हणून नव्हे तर स्वतंत्र विचारांच्या कार्यकर्त्या म्हणून ओळखल्या जात. महिलांना स्वातंत्र्य चळवळीत सहभागी होण्यासाठी प्रेरित करण्यात त्यांचं मोठं योगदान आहे. गावोगावी जाऊन त्यांनी स्वदेशी, खादी, स्वावलंबनाचा संदेश दिलेला आहे. 1942च्या भारत छोडो आंदोलनादरम्यान त्यांना अटक करण्यात आली. तुरुंगात असतानाच त्यांची प्रकृती खालावली आणि 1944 मध्ये पुण्यातील आगा खान पॅलेसमध्ये त्यांचं निधन झाले. आणि म्हणूनच परीक्षेच्या दृष्टीने लक्षात ठेवा, जर प्रश्नामध्ये दक्षिण आफ्रिका सत्याग्रह, गांधीजींच्या चळवळीतील महिला नेतृत्व, भारत छोडो आंदोलन किंवा आगा खान पॅलेस असे संदर्भ आले तर कस्तुरबा गांधी यांचं नाव आठवणीने लक्षात ठेवा. परंतु धारासना सत्याग्रहाचा नेतृत्वाचा प्रश्न असेल तर योग्य उत्तर कस्तुरबा गांधी नसून सरोजिनी नायडू हेच उत्तर असेल.